देशातील लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा उद्या समाप्त होत आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कपिल मोरेश्वर पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्यामामा व अपक्ष उमेदवार निलेश भगवान सांबरे यांच्या समवेत आणखी 24 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहे। नमस्कार, मी किशोर गायकवाड, शब्दमशाल वृत्तसेवा मुरबाड। उद्या दिनांक 20 मे रोजी प्रत्यक्ष निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। याचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे। या दरम्यान मतदार वर्गामध्ये एक कुतूहलाचे वातावरण आहे। कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडेल यासाठी आपण आपल्या शब्दमशाल वृत्तसेवेच्या तर्फे प्रत्यक्ष बाजारपेठेतील व्यावसायिक, व्यापारी, पथविक्रेते यांच्या भेटी घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवणार आहोत व आपणापर्यंत पोहोचवणार आहोत। काय वाटतं तुम्हाला, भिवंडी मतदारसंघात अर्थात आपल्या मुरबाडमध्ये कोणत्या उमेदवाराची जास्त हवा आहे? सांबरे। काय विशेष निलेश सांबरेचा? हा, त्याला निवडून परत आणलं पाहिजे। निलेश सांबरेंना समाजासाठी चांगलं काम केलं त्यांनी, सांबरेंनी। बाकी दोन उमेदवारांबद्दल आपलं काय मत आहे? म्हणजे काही काम नाही केलं। सांबरे इज बेस्ट। काही टपरी व्यावसायिकांना आपण प्रतिक्रिया विचारणार आहोत। दादा, काय नाव आपलं? नारायण देशमुख। काय वाटतं तुम्हाला, मुरबाडमध्ये कोणाची हवा आहे? कोणता उमेदवार लीड घेईल असं काय वाटतं तुम्हाला? तसं सांगायला गेलं तर आपल्याला वाटतं तर बाळूमामा म्हात्रेचा असे हवा आहे असं वाटतंय। दादांचं म्हणणं आहे बाळ्यामामा म्हात्रे यांची मुरबाडमध्ये सध्या हवा आहे। आपण फळ विक्रेते मावशी आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। मावशी, तुम्हाला काय वाटतं, आपल्या मुरबाडमधून कोणाला जास्ती मतं पडतील? आता ते काय, आता आपण तिघं पण जोरावर आहेत, कोणाला पडतील ते आपण काय सांगू शकत नाही ना, असं आहे ना। तुमच्याकडून असं तुमचं वैयक्तिक मत काय आहे? तुमचे ग्राहक वर्ग कोणाबद्दल जास्त चर्चा करतात? ते इथं कोणी केलीच नाही चर्चा, आणि केली तरी आम्ही करून देत पण नाही का बाबा। हे असं इलेक्शनचा विषय इथं असं काढू नका, समजायचा ज्याचा वरती असेल तिथं होणार आहे अच्छा। मावशींचं म्हणणं आहे तिन्ही उमेदवारांचा सेम जोर आहे। बाबा, काय नाव आपलं? रामचंद्र महादेव उत्तेकर। तुम्हाला काय वाटतं, मुरबाडमध्ये कोणाची हवा आहे? मुरबाडमध्ये हवा जवळजवळ तुतारीची आहे आणि ते बदल झाला पाहिजे। बाबांचं म्हणणं आहे बदल झाला पाहिजे आणि हवा ही तुतारीची आहे। आपल्यासोबत इलेक्ट्रॉनिक दुकानाचे विक्रेते आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। त्यांना काय वाटतं तुम्हाला, मुरबाडमध्ये कोणाची हवा आहे? मुरबाडची हवा सांगू शकत नाही। तुम्हाला काय वाटतं, कोणता उमेदवार या मुरबाडमधून जास्त सर्वाधिक मताने लीड घेईल? काय वाटतं तुम्हाला वैयक्तिक? माझ्या मताने BJPच येऊ शकते। ताई, मुरबाडमध्ये या लोकसभेला कोणता उमेदवार सक्षम आहे? लोक कोणाला पसंती करतील? तुम्हाला काय वाटतं? तिन्ही उमेदवार तुम्हाला सक्षम वाटतात? तुमचं वैयक्तिक मत तिघांना येईल? ताईंचं म्हणणं तिन्ही उमेदवार सक्षम आहेत आणि चांगले आहेत। रोशन भाऊ, काय वाटतं तुम्हाला, तुमच्याकडे येणारा जो वर्ग आहे, जे काही तुमचे कस्टमर्स आहेत, त्यांच्या चर्चेतून तुम्हाला काय वाटतं, मुरबाडमध्ये कोणता उमेदवार जास्त लीड घेऊ शकेल? ते सांगू शकत नाही। तीनही उमेदवार खूप चांगले आहेत, तीनही उमेदवार सांगू शकत नाही, कोणी पण येऊ शकतो। रोशन भाऊंचं असं म्हणणं आहे की तिन्ही उमेदवार सक्षम आहेत। आपल्यासोबत कैलास भाऊ चहा विक्रेते आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ। भाऊ, तुमच्याकडे वेगवेगळे लोक चहा प्यायला येतात, राजकीय, सामाजिक। तुम्हाला असं वाटतं का मुरबाडमधून त्यांच्या प्रतिक्रियेतून काय वेगळी चर्चा कानावर आलेली आहे, किंवा कोणता उमेदवार हा सक्षम वाटतो तुम्हाला? तिन्ही उमेदवारांची चर्चा इथं चालू आहे। इथे कोणी बाळ्यामामाचं नाव घेतलं जाते। बाळ्यामामा आपला चांगल्या प्रकारे कार्य करतात। त्याच्यानंतर सांबरे साहेबांचं इथं मुरबाड तालुक्यामध्ये पण कार्य नाही आहे, पण त्याचं नाव घेतलं जातं लोक आहे आपली। कपिल पाटील आपलं याचं आहे, ट्रेनच्या अभावी लोक आहे, त्यांना कुठंतरी या केलेलं आहे का ट्रेन साहेब आणली नाही। केंद्रात सत्ता असताना, राज्यात सत्ता असताना केंद्र आपल्या पण ट्रेन आली नाही, त्याच्याकरता तो लोक नाराज झालेले आहेत। कपिल पाटलांच्यावर लोक नाराज आहेत असं आमच्या चहा विक्रेते कैलास भाऊ यांचं मत आहे। त्या व्यतिरिक्त बाळ्यामामा यांना संधी दिली पाहिजे असंही त्यांचं अप्रत्यक्ष एक मत आहे। तर सांबरेंचं काम या ठिकाणी नसल्यामुळं तिसरा पर्याय जो आहे बाळ्यामामा, असं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे। मुरबाडमध्ये लोकसभेचं वादळ चालू आहे, त्या वादळामध्ये आपली कोणाला पसंती असेल आणि कोण मुरबाडमधनं लीड घेऊ शकतं?
निलेश सांबरे होते सामाजिक कार्य चांगले आहेत. विजय संस्था यांचे आहे. साध्या गरिबांसाठी धावतात, नेहमी धावतात. कपडे व्यावसायिक पाटोळे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी सांबरे यांना पसंती दिलेली आहे. आपण श्री समर्थ कृपा रसवंतीगृह येथे आहोत. आपण मावशींशी संवाद साधणार आहोत. मावशी, तुम्हाला काय वाटतं, आपल्या मुरबाडमधून कोणत्या उमेदवाराला जास्त पसंती दिली जाईल? घेतलेलं आहे. मुरबाडमध्ये तीन उमेदवारांचा प्रचार मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये आपलं काय मत आहे? आपण लोकशाहीमध्ये आहोत. तिघं उमेदवार उभे आहेत. तिघांसाठी आपल्या सदिच्छाच आहेत आणि आपण आपलं कर्तव्य बजावून योग्य उमेदवारास पसंती देऊन जो आपलं सामाजिक बांधिलकी, न्याय आणि देशाचं सुरक्षितता याकडे जो काळजीपूर्वक लक्ष देईल, सर्वसामान्य गोरगरीब पीडित आदिवासी कामगार वर्ग, मध्यम वर्ग या सर्वांना सोबत घेऊन चालेल अशा योग्य उमेदवारास आपण पसंती द्यावी आणि आपलं मत तिथे व्यक्त करावं. देऊ. आपल्यासोबत मुरबाडमधले सुप्रसिद्ध कपडे व्यावसायिक आहेत बबलूभाई मेहता. आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. भाई, तुम्हाला काय वाटतं, मुरबाडमध्ये कोणत्या उमेदवाराचा जोर जास्ती आहे? लोक कोणाला पसंती देतील? आता ते लोकांवरती आहे, आपण तसं काय सांगू नाही शकत. पण आता सगळ्या पक्षाचा जोर चालू आहे. प्रत्येकाचे आपापल्या परीने प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही व्यापारी असल्यामुळे आपण या राजकारणाच्या भानगडीत काय पडत नाही आणि कोणतीही प्रतिक्रिया देऊन कोणाचं मन दुखवायचं. सर्वच पक्ष आपले ग्राहक आहे, त्यामुळे आपण त्या भानगडीत काय पडत नाही. बहिणीचं म्हणणं असं आहे की इथे येणारा प्रत्येक वर्ग हा आमचा ग्राहक आहे, त्यामुळे ते विविध पक्षाचे असतात, त्यामुळे त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण मुरबाडमधले प्रसिद्ध व्यावसायिक हरीश पुरोहित यांच्या दुकानामध्ये आहोत. भाऊ, मुरबाडमध्ये तिरंगी लढतीचे चित्र आहे. तिरंगी लढतीमध्ये 3 उमेदवार आहेत. त्या तिघांपैकी कोणाला लीड मिळू शकतो असं आपलं वैयक्तिक मत असेल? माझ्या एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनाच्या कारकिर्दीमध्ये मी अनेक निवडणुका आणि या फार जवळून राजकारण फार जवळून पाहिलं आहे. परंतु या टायमाचं नियोजन पाहता कुठल्याही एका उमेदवाराचं नियोजन मला नियोजनबद्ध त्यांचा प्रचार त्यांचं काम मला दिसून येत नाही. त्यामुळे आजच्या स्थितीला काय परिस्थिती असेल, कुठल्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर असेल किंवा त्याला इथून चांगल्या प्रकारे मतदान होईल हे आज तरी सांगू शकत नाही. धन्यवाद. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये नियोजन शून्यतेचं प्रतिक्रिया दिलेली आहे. दादा, काय नाव आपलं? माझं नाव दत्तात्रय गातो कोर. आपण किती वर्ष इथे व्यवसाय करतो? तरी 20 वर्ष झाली. काय वाटतं तुम्हाला, मुरबाडमधून कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक लीड मिळू शकते? बाल्यामामाला लीड मिळू शकतो. नक्की बाळ्यामामा? बाळ्यामामाच का? बाल्यामामा शरद पवार असल्यामुळे त्यांना दादांचं म्हणणं असं आहे की बाळ्यामामांच्या पाठी शरद पवार साहेब असल्यामुळे त्यांना लीड मिळू शकतो, त्यांची उमेदवारी या ठिकाणी सक्सेस होऊ शकते. आता आपण आहोत भिवंडी लोकसभेतील मुरबाड शहरामध्ये. या मुरबाड शहरामध्ये आपण विविध ठिकाणी बाजारपेठेमध्ये फिरत असताना निवडणुकीची प्रतिक्रिया घेतली. आता आपण या ठिकाणी रिक्षावाले दादा आहेत, त्यांची या ठिकाणी काय नेमकी, दादा काय सांगाल, भिवंडी लोकसभेमध्ये नेमकी कोणाची हवा आहे? आता आम्ही कट्टर शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सध्या तर बाल्यामामाचीच हवा आहे. विद्यमान जे खासदार आहेत कपिल पाटील साहेब, त्यांचं काय, त्यांच्याबद्दल काय? ना, आता त्यांचा काय तेवढा कार्यक्षम काय नाही. त्याही रेल्वेचं बोलले ते रेल्वे 10 वर्ष झाली, रेल्वेचं काय प्रस्थान ते काही केलेलाच नाही. तर बाल्यामामा आल्यानंतर रेल्वेचं काहीतरी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. या मतदारसंघात तिसरे एक अपक्ष उमेदवार आहेत निलेश सांबरे म्हणून, त्यांचंसुद्धा जोर दिसतं. मग त्यांच्याबद्दल काय? ते पण तसं बघितलं तर त्यांची पण कार्यक्षमता चांगली आहे. विविध ठिकाणी त्यांचे कर्मचारी आहेत, त्यांचे हॉस्पिटल आहेत, भरपूर ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे. पण आपल्या इकडं जास्त करून जातीचं राजकारण होतो कुणबी समाजाचा, पण या टायमाला बाल्यामामाची होईल असं आम्हाला वाटतं. एकंदरीत भिवंडी मतदारसंघामध्ये बाळेमामा निवडून येत असं तुम्हाला वाटतं? हो. आता आपण आहोत मुरबाड शहरातील नंदादीप स्टोअर्स म्हणून स्टोअर्स आहे. त्या स्टोअर्समध्ये आपण आहोत. या ठिकाणी नंदादीप स्टोअर्सचे मालक आहेत, त्यांना आपण विचारूया मुरबाड या ठिकाणी आपल्या मुरबाडमध्ये कशा प्रकारच्या कोणाची हवा आहे? बाळ्यामामाची. का बाळ्यामामाच का?
काय नवीन त्यांना नवीन पाहिजे आपलं असं बाजू केलेलं आहे. विद्यमान खासदार जे कपिल पाटील आहेत त्यांच्याबद्दल काय नाराजी का? नाराज असं नाही, काही कामं करायची ती झाली नाही, फुलफिल झाली नाही, पण ती बाकी आहेत, होणार आहेत, त्यामुळे तो हे झालेलं आहे, प्रॉब्लेम झालेला आहे. तिसरे उमेदवार पण अपक्ष आहेत एक निलेश सांबरे म्हणून, त्यांची सुद्धा या ठिकाणी चर्चा आहे, त्याबद्दल नाही ते एवढं नाही होणार, ते नवीन आहेत, ते अपक्ष उमेदवारी याला थोडा प्रॉब्लेम आहे, बाळ्यामामाचा जास्त आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना तुमची पसंती आहे? उमेदवाराला कोणत्या पसंती दिली आहे याबाबत आपण काय सांगाल? मुरबाडमधून सर्वाधिक कोणत्या उमेदवाराला पसंती दिली आहे? निवडून एकच येणार आहे, तो उमेदवार कोण असू शकेल? आपला प्राथमिक अंदाज काय? नाही असं तर सांगता येणार ना उमेदवार कोण आहे म्हणून. शेवटी आज कोण कपिल पाटील साहेबांचे कोण उमेदवार आमचाच नेता निवडेल, बाळ्यामामाचे जेव्हा आहेत तेव्हा तर आमचाच नेता उमेदवार सांबरे साहेबांचे समर्थक तर आमचाच उमेदवार येतो. असं काही नाही आहे. आपण शेवटी हा जनमत आहे, जनता ज्याला निवडून देणार आहे तोच खरा उमेदवार ठरणार आहे. आता वरून जर आता तसं बघितलं गेलं तर भारतीय जनता पार्टीची सत्ता या भारतामध्ये आहे, तर मुख्यतः जास्त करून कपिल पाटील साहेबांचं नाव घेतलं जाते. दादा तुम्हाला काय वाटतं मुरबाडच्या या रणधुमाळीमध्ये कोणत्या उमेदवाराला मुरबाडमधून सर्वाधिक पसंती दिली जाईल? तर कसं आहे, तिघंही फुल रेसमध्ये आहेत, त्यामुळे जनतेवर आहे कोणाला द्यायचं काय. आता तिघंही रेसमध्ये तिघांच्या रॅलीमध्ये फुल पब्लिक आहे, त्यामुळे काय आता जनतेवरच ठरवलं जाईल कोणाला जास्त लीड देण्यात येईल. सुप्रसिद्ध व्यावसायिक आहेत मुकेश भाऊ रोठे, आपण त्यांची प्रतिक्रिया नाही. भाऊ तुम्हाला काय वाटतं आपल्या मुरबाडमधून कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक लीड मिळेल? लीड तर बघितलं तर सध्या सगळीकडून साईड पोझिशन आहे, तरी पण माझ्या मते जातीच्या राजकारणाच्या हिशोबाने बघितलं तर निलेश सांबरेजी पुढे आहेत सध्या, असं मला एकंदरीत वातावरण वाटते. कपिल पाटील साहेब आणि बाळ्यामामांबद्दल काय मत आहे मग आपलं? तर कपिल पाटील साहेब म्हणजे 2 टर्ममध्ये ते येऊन गेले आपल्याकडे, पण पाहिजे तसा लोकांचा त्यांनी म्हणजे विश्वास जिंकताना आला त्यांना. कारण म्हणजे त्यांना रेल्वेचा जो मुरबाडकरांचा जो स्वप्न होता त्या बाबतीत काय त्यांना तेवढा ते पूर्ण करताना आला, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत लोक नाराज आहेत त्यांच्या बाबतीत असं मला समजतं. बाळ्यामामांना संधी देण्याबद्दल आपलं काय मत आहे? नवा चेहरा द्यायला काय हरकत नाही आहे, हरकत नाही आहे. तरी आपल्याला असं वाटतं का जातीय राजकारणामुळे कदाचित निलेश सांबरे साहेब सध्या पुढे असं माझं तरी वाटते. संजय भाऊ काय वाटतं तुम्हाला मुरबाडमध्ये कोणाची हवा आहे, कोणता उमेदवार सर्वाधिक लीड मिळू शकतो? आत्तापासून बघितलं होतं सर्वात अधिक कपिल पाटलांना जास्त लीड मिळू शकतो असं आहे, पण बाळ्यामामा म्हात्रे हे असतील त्यांनी पण चांगला लीड घेतलेला आहे. पण केंद्रामध्ये मोदी सरकार असताना आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार असताना आम्ही कपिल पाटलांना सपोर्ट केलेला आहे. आणि मी स्वतः अपंग असताना आम्हाला मोदी सरकारने अपंगांचं दिव्यांग नाव दिलेलं आहे, म्हणजे मोदींनी चांगलं काम केलं आणि आमच्या दिव्यांगांना अंत्योदयमध्ये समावेश केलेलं आहे. अशा प्रकारे आम्हाला 2,000 रुपये पेन्शन मिळते आमच्या अपंगांना. तर आम्ही कपिल पाटला यांना मतदान करणार आहे. दादा काय नाव आपलं? अल्पेश रोटे. काय वाटतं तुम्हाला मुरबाडमध्ये कोणाची हवा आहे? मुरबाडमध्ये बाळ्यामामाची हवा आहे. सांबरे साहेब आणि कपिल पाटलांबद्दल आपलं काय मत आहे? कपिल पाटील मुरबाडमध्ये थोडीफार कामं नाही केली, थोडी नाराजीमुळे त्यांच्यावर थोडी लोक नाराज. सांबरे अप्पांचं पण थोडंफार काम आहे. मग बाळ्यामामाच का? बाळ्यामामाची पण हवा आहे ना. लोक त्याला पसंती करू असं आहे शकतात का लॉकडाऊनमध्ये पण कामं केलेली आहे, लोकांना किट वगैरे वाटलेले आहे. मग लोक बाळ्यामामाला पसंती करतील असं तुमचं मत आहे? राष्ट्रवादी बाळ्यामामा यांचं चाललेलं आहे जास्त जोर आहे. दुसरा कोणता काही आवाज ऐकायला येत. नमस्कार दादा, तुमचं नाव काय? संजय वल्लभदास. आणि काय व्यवसाय करता तुम्ही? बेड वगैरे शॉप्स वगैरे. बरं, भिवंडी लोकसभामध्ये कोणाची हवं आहे काय वाटतं तुम्हाला? बाळ्यामामाचं 100% निवडून येतील?